हा पार्ट सुरू करणार आहोत सिरीजचा. सो लेट्स सी. फर्स्ट आपण इंट्रोडक्शन बघूयात की काय आहे. द क्वेश्चन्स अंडर दिस टॉपिक इन्क्लूड्स द सक्सेसिव्ह नंबर्स. ओके, ह्या सिरीजमध्ये काय असणार की एका पाठोपाठ एक नंबर्स दिलेले असणार आपल्याला. ओके, ते नंबर्स कसे असणार बघूयात. नंबर्स इन अ फायनाईट ऑर्डर अँड अ क्वेश्चन मार्क ॲट द एंड. म्हणजे काय म्हणतं हे की एका पाठोपाठ एक नंबर्सची सिरीज दिलेली असणार आणि सर्वात शेवटी एक क्वेश्चन मार्क असणार. ओके, स्टुडंट हॅज टू फाइंड आउट द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द ॲडजसंट नंबर्स अँड प्रेडिक्ट द नंबर विच रिप्लेसेस द क्वेश्चन मार्क. ओके, हे काय म्हणतं आहे की आपल्याला जे नंबर्सची सिरीज दिलेली असणार, तर जे आजूबाजूचे नंबर्स आहेत, ॲडजसंट नंबर्स आहेत, त्यांच्यामध्ये आपलं रिलेशन काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, ते 3ने डिव्हिजिबल आहेत का, क्यूब आहेत का, स्क्वेअर आहेत का, आपण क्वेश्चन्स करणार ना तेव्हा आपण बघणार, खूप डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडजसंट नंबर्समध्ये काय काय मॅथमॅटिकल रिलेशन आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि मग त्या रिलेशनवरून आपल्याला सर्वात शेवटी जो क्वेश्चन मार्क दिला आहे तिथे कोणता नंबर रिप्लेस होणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. Sometimes the relation between the numbers at odd place or even place in the series is established. म्हणजे काय करणार माहिती आहे का, कधी कधी आपल्याला ऑड प्लेस जे असणार त्यांच्यामध्ये एक रिलेशन असणार आणि इवन प्लेसमध्ये जे नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये एक रिलेशन असणार. मग आपल्याला बघायचं की आपला क्वेश्चन मार्क हा ऑड प्लेसमध्ये आहे की इवन प्लेसमध्ये आहे. जर ऑड प्लेसमध्ये असेल तर ऑड प्लेसमधले जे नंबर्स आहेत, जसं की फर्स्ट नंबर कोणता आहे, थर्ड नंबर कोणता आहे, फिफ्थ नंबर कोणता आहे, ह्यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते आपल्याला ऑड प्लेसच्या जागी तो नंबर इन्सर्ट करायचा आहे. जर क्वेश्चन मार्क इवन प्लेसच्या जागी असेल तर इवन प्लेसेसचे नंबर्स आहेत, जसं की सेकंड नंबर, फोर्थ नंबर, सिक्स्थ नंबर, ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन फाइंड आउट करून तो नंबर जो आपल्याला काढायचा आहे तो नंबर आपण तिथे क्वेश्चन मार्कच्या जागी इन्सर्ट करणार. हे थोडं तर कॉम्प्लिकेटेड वाटतं आहे, पण जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व करायला घेऊ तेव्हा आपल्याला सगळं खूप डिटेलमध्ये नीट समजणार आहे. ओके, ही जस्ट एक थिअरी आहे, सो आपण गो थ्रू करतो आहे. ओके, तर लेट्स सी. आपल्याला काही टिप्स दिलेले आहेत, कामी येतील म्हणून दिले आहेत. ओके, पहिली टिप आहे वेदर द नंबर इन द सिरीज आर प्राईम नंबर्स. बघा, सिरीजमध्ये एखादी सिरीज दिली असेल की जी प्राईम नंबर्सची असेल, मग चेक करायचं की सिरीजमध्ये प्राईम नंबर्स आहेत का, एका पाठोपाठ प्राईम नंबर्स येतात का, जसं की 3, 5, 7, मग 11 दिला असेल, मग आपल्याला नंतरचा नंबर फाइंड आउट करायचा असेल, क्वेश्चन मार्क दिला असेल तर मग आपण तिथे 13 नंबर लिहिणार का, कारण ती प्राईम नंबरची सिरीज आहे. असे पण क्वेश्चन्स येतात, सोपे असतात, पण त्यासाठी आपल्याला प्राईम नंबर काय असतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सेकंड, द डिफरन्स मल्टिपल्स बिटवीन द ॲडजसंट नंबर. ह्याच्या रिलेटेड असं आपण क्वेश्चन येऊ शकतो की 3, 6, 9, 12 त्यानंतरचं क्वेश्चन मार्क दिला असेल, तर म्हणजे हा 3चा टेबल आहे. तुम्ही जर बघाल 3, 6, 9, तर मग 12 नंतर काय येणार, 15 येणार. असे कधी कधी देतात एवढे सोपे प्रश्नसुद्धा देतात. किंवा कधी कधी डिफरन्स असतो की तुम्हाला असे नंबर्स दिलेले असणार, नंबर्सची सिरीज दिलेले असणार आणि तुम्ही जेव्हा बघाल ना तर त्याच्यामधले ॲडजसंट नंबर्स असतात त्यांच्यामधले डिफरन्स असतो, 2 नंबर्सचा असतो, 3 नंबर्सचा असतो, 4 नंबर्सचा असतो, हे पण असतं आणि एवढा सोपा क्वेश्चन येतो सुद्धा. थर्ड, वेदर द नंबर्स आर स्क्वेअर्स, क्यूब्स ऑर नियरर टू दॅम. हां, एक असा पण प्रश्न येतो की एक आपल्याला सिरीज दिलेली असणार, एक कधी ती स्क्वेअर्सची असणार, कधी ती क्यूब्सची असणार, मग ते आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे. आपल्याला त्यासाठी क्यूब्स आणि स्क्वेअर्स आले पाहिजेत. फोर्थ, वेदर द नेक्स्ट नंबर इज सम प्रोडक्ट डिव्हिजन ऑफ द प्रिव्हियस नंबर्स. ह्याच्या रिलेटेड सर्वात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे फिबोनाची नंबर्स. फिबोनाची नंबर्स जर बघाल तर शेवटचे जे 2 नंबर्स असतात त्यांचं ॲडिशन असतं, त्यांचं ॲडिशन करायचं आणि मग जो नेक्स्ट नंबर असतो तो आपल्याला प्रॉपरली मिळतो. हा क्वेश्चन कदाचित येऊ शकतो. हे खूप सोपं आहे. जेव्हा आपण क्वेश्चन्स करायला जाऊ तेव्हा आपल्याला इझिली समजेल, लगेच डोक्यात बसेल. ही थिअरीपेक्षा आपल्याला प्रॅक्टिकल जास्त आवडेल. सो फिफ्थ बघूयात,
कंपॅरिझन बिटवीन द न्यूमरेटर ॲज वेल ॲज द डिनॉमिनेटर इन केस ऑफ फ्रॅक्शन. कधी कधी फ्रॅक्शनवरती चुकून एखादा क्वेश्चन येतो, तर मग त्या फ्रॅक्शन्समध्ये नक्की काय आहे त्यांचं रिलेशन. कधी कधी असं असतं की बाकीचे जे फ्रॅक्शन्स असतात त्यांचं जेव्हा आपण डिव्हिजन करू तेव्हा त्याचा आन्सर आपल्याला लेस दॅन 1 येतं आणि काय फ्रॅक्शनचं 1 येतं. मग ते आपल्याला बघायचं आहे, प्रेडिक्ट करायचं आहे की नक्की या फ्रॅक्शन्समध्ये काय रेशिओ ज्याला आपण म्हणतो ते रेशिओ कसं आहे, त्यांचं रिलेशन कसं आहे हे बघायचं. ओके. 6. Whether there is an increasing or decreasing trend in the first digit as well as second and the third digit of a numbers. कधी कधी असं असतं की आपल्याला डिक्रीजिंग उलटी सिरीज दिली जाते, म्हणजे जसं की 10, 9, 8, 7, मग नेक्स्ट नंबर कोणता असणार 6, असं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये पण दिलेली असते सिरीज. मग त्याचा आपल्याला नेक्स्ट जो काही आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आता दी लास्ट वन इज द 7th. ही 7th टिप आहे बघा. द सिरीज फॉर्म बाय ॲडिंग द डिजिट ऑफ नंबर्स. म्हणजे ही सिरीजमध्ये कसं असणार की पहिले तुम्हाला एकच डिजिट असणार, मग दुसऱ्या ठिकाणी त्यानंतर 2 डिजिटचा नंबर होणार, जसं की 1, मग 11 होणार, मग 111 होणार. मग नेक्स्ट आपण प्रेडिक्ट करायचं, मग ते काय होणार 1111. अशी सिरीज मोस्टली येत नाही, पण आलीच तर आपण सॉल्व ऑफकोर्स करूयात.